आम्ही थोडीशी शॉपिंग करण्यासाठी गेलो होतो। आज देवणीचा बाजार भरलेला होता, खूप गर्दी होती। इकडं बघ तिकडं खेळणे, खायचं पियायचं असलंच होतं। मला तरकारी घ्यायची होती आणि थोडं सोनाऱ्याच्या इथं मंगळसूत्र घ्यायचं होतं। छोट्या मात्र समाधानीनं बसलेला होता, पण तुमचा तर धिंगाणा चालू होता, मला हे पाहिजे मला ते पाहिजे। की देवणीच्या बाजारमध्ये खूप खेळायचं लहान लेकराचं होतं। काही पण दे ना, त्या अगोदर आम्ही बँकेमध्ये आलो। बँकेमध्ये तर इतकी गर्दी होती, ते दोन्ही बी लेकरं लई रडत होते बँकेमध्ये। बँकेमधून थेट आम्ही जिलबीच्या इथे आलो। जिलबी घेऊन मग मला चपल्या घ्यायच्या होत्या आणि तरकारी पण घ्यायची होती। जिलबी आणि चप्पल घेऊन आम्ही निघालो सोनाराच्या दुकानला। सोनाराच्या दुकानला गेल्यावर छोटू तर इतका धिंगाणा करत होता, दोन्ही स्टूल घेऊन इकडे तिकडे फिरत होता। मात्र लॅटरी आहे, कारण की त्यानं लई रडतोय म्हणून त्याला सर्व काही जे जे म्हणलं ते घेऊन देतात त्याचे पप्पा। खूप छान ताजी ताजी तरकारी होती, मी पण खूप घेतले। हे समजा घेण्यामध्ये पूर्ण सांचापात झालेली होती। मस्त कवळी कवळी दीदीला खाण्यासाठी भेंडी घेतली। तरकारी जास्त होती पण रेटच खूप जास्त होते। नाश्त्याला येताना पाणीपुरी आणि आईस्क्रीम खाल्ले, मग निघाले घरला। ही तरकारी घेतलं तर आणि राहिल्यासारखंच वाटतं, म्हणून आणि मामा घेण्यासाठी गेलेले होते तरकारी।